हॅलो, आजचा आपला टॉपिक आहे डिफरन्शिएशन आणि त्यातला आपला प्रॉब्लेम सुरू आहे. If y is equals to a to the power sine of cos of log x, then find dy by dx. तर प्रॉब्लेम सॉल्व करूया आपण. We have y is equals to a to the power sine of cos of log x. आपण नंतर म्हणून डिफरन्शिएट with respect to x. जसं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x म्हटलं तसं आपण लिहून घेऊ dy by dx is equals to ddx of this complete. तर complete प्रॉब्लेम आहे आपलं a to the power sine of cos of log x. पुन्हा प्रॉब्लेम कंपोजिट फंक्शनचा आहे. एका फंक्शन मध्ये खूप सारे फंक्शन्स आहेत. तर सर्वात अगोदर आपल्याला खाली ई दिसते आणि त्याचा पॉवर समथिंग दिसते. तर आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे a टू दी पॉवर x चा. दॅट इज फॉर्म्युला आहे आपला ddx ऑफ a टू दी पॉवर x इज इक्वल्स टू a टू दी पॉवर x इनटू log ऑफ a. तर सर्वात अगोदर पाहिल्यानंतर हा फॉर्म्युला दिसते, आपण तो यूज करून घेऊ. तर तो जसा यूज केला तर आपल्याला भेटते बा a टू दी पॉवर जे असेल ते. तर a टू दी पॉवर आहे आपलं साइन ऑफ cos of log x into log a. हा झाला याचा पहिला डेरिव्हेटिव्ह. एवढ्या पूर्ण याचा. त्याच्यानंतर याच्या आतमध्ये जर पाहिलं तर साइन ऑफ दिस कंप्लीट, साइन ऑफ दिस. तर साइनचा डेरिव्हेटिव्ह cos, देयरफॉर ह्या साइन ऑफ चा डेरिव्हेटिव्ह होईल cos of log x इंटू तच करायचं आहे सर्व. त्याच्यानंतर या साइनच्या आतमध्ये जर पाहिलं तर cos of log x दिसते. तर cos of log x चा डेरिव्हेटिव्ह, तर cos of log x चा डेरिव्हेटिव्ह होईल मायनस साइन ऑफ log x इंटू, आणि या cos च्या आतमध्ये जरी पाहिलं तर इथे दिसते log x, आणि log x चा डेरिव्हेटिव्ह असते 1 by x. देयरफॉर हे जर का आपण कंप्लीट मल्टिप्लिकेशन केलं तर मायनस साइन येऊन जाईल समोर into a to the power sine of cos of log x. हे वरत पॉवर आहे, हा खाली आहे into log a into this complete term cos of log x into sine of log x, आणि हा येऊन जाईल आपला अपॉन मध्ये x. दिस इज अवर dy by dx. ओके, थँक्यू. नेक्स्ट प्रॉब्लेम पुढल्या लेक्चर मध्ये.